माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापासून दिल्लीचा 3 दिवसीय दौरा करणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत। तर सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून जोरदार टीका केलेली आहे। पाहूया। उद्धव ठाकरे मंगळवारपासून दिल्लीच्या 3 दिवसाच्या दौऱ्यावर असणार आहेत। त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे ही असणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच दिल्ली दौरा। या दौऱ्यात उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत। आम आदमी पार्टीच्या नेत्यांसोबतही उद्धव ठाकरेंची चर्चा रंगणार आहे। तृणमूल काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबतही चर्चा केली जाणार आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी आहेत, राहुल गांधी जी आहेत, सोनिया जी आहेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा आपले अनेक लोक आहेत। त्यानंतर त्यांना पार्लमेंट सुरू असल्यामुळे तृणमूल काँग्रेस, आप, समाजवादी पार्टीचे काही प्रमुख नेते येऊन भेटणार। शिवसेनेनं आतापर्यंत प्रादेशिक राजकारणावरच भर दिलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वामुळे आणि आक्रमक भाषण शैलीमुळे देशभरात लोकप्रिय होते। देशभरात बाळासाहेब ठाकरेंचे लाखो चाहते होते। मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही बाळासाहेब ठाकरे कधीही राष्ट्रीय राजकारणात किंवा दिल्लीत सक्रिय झाले नाही। मुंबईतूनच बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं राजकारण केलं। मात्र भाजपसोबतची तुटलेली युती आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या राजकारणाचा बाजच बदलून टाकलाय। राष्ट्रीय पातळीवरील पक्ष आणि नेत्यांसोबत संवादावर उद्धव ठाकरेंनी भर दिला। लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्ताधारी भाजपवर तुटून पडली होती। त्यामुळे विरोधकांमध्येही उद्धव ठाकरेंची प्रतिमा सत्ताधाऱ्यांवर प्रहार करणारा नेता अशी झाली। दिल्ली दौऱ्यातून ही ओळख अधोरेखित करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असणार आहे। तर भाजप आणि शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरे काँग्रेसवासी झालेत अशी टीका भाजपनं केली आहे। तिथे आता कुर्ता घालून जातो की हिजाब घालून जातो हे आता काही काळात दिसेल। आणि दिल्लीला जाऊन आपल्या नवीन मम्मी जी 10 जनपदला बसते, राजकीय मम्मी, आणि आपला नवीन बॉस गांधी, राहुल गांधी ह्याच्या समोर बोनस मागण्यासाठी कदाचित जात असेल दिवाळी अगोदरचा। महाराष्ट्राच्या विकासाकरता नीती आयोगाच्या बैठकीला येतात तेव्हा दिल्ली वारा करतात म्हणून ही लोक टीका करतात। तो सकाळचा भोंगा सुद्धा अशा पद्धतीने टीका करतात की हे कशा करता येतात? श्रीखंडपुरी घेऊन येतात की त्यांना आज म्हणजे श्रीखंडपुरी सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांना खाऊशी वाटले म्हणून स्वतः घेऊन येत आहेत। उद्धव ठाकरेंच्या 3 दिवसाच्या दिल्ली दौऱ्याला आगामी विधानसभा निवडणुकीचीही किनार आहे। तसंच शिवसेनेच्या परिघाचाही विस्तार करून उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय पातळीवर छाप उमटवायची आहे। आता उद्धव ठाकरेंचे हे प्रयत्न कितपत यशस्वी होतात हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।